आतापर्यंत घरी सगळं कळलं असेल. काय वाटत असेल त्यांना? बाबा, नमा आणि सुमी. तारिणी, असं का केलंस ग? का केलंस असं? मला न सांगता लग्न केलंस? मला विश्वासानं सांगावंसं नाही वाटलं का ग तुला? नेहमी सुमी आजी माझी बेस्ट फ्रेंड, सुमी आजी माझी बेस्ट फ्रेंड असं म्हणणारी तू मला न सांगता लग्न केलंस. आजी म्हणून कुठं कमी पडले मी तुला? सांग ना. तू लग्न केलंस त्याचं वाईट नाही वाटलं ग मला, पण मला ना तुला नवरी म्हणून नटलेली सजलेली बघायची होती. ती माझी इच्छा पुरी राहिली ग तारिणी. एवढा सुद्धा हक्क दाखवावा असं नाही वाटलं तुला सुमी आजीवर? तिला वाटलं असेल की मी विश्वासघात केलाय तिचा. तू गेल्यानंतर तिने कधीच तुझी उणीव नाही भासू दिली. एवढं प्रेम केलंय ग तिने माझ्यावर. सुधा, तुझी उणीव तिला कधीच भासू नये. कायम खंबीरपणे उभी राहिले ग तिच्या पाठीशी मी. तिचा आधार म्हणून उभी राहिले. आणि मी आज एवढं मोठं सत्य लपवलंय तिच्यापासून. हे सत्य लपवण्यासाठी अजून किती जणांची खोटं बोलावं लागणार आहे? मला कळतंय बॉस, माझ्यासाठी या माणसाच्या घरात येऊन राहणं जेवढं अवघड आहे तेवढंच अवघड आहे तुला तुझ्या फॅमिलीशी खोटं बोलणं. आणि तो माझा धनुष आजी आजी म्हणत होता ना ग, त्याला सुद्धा मला सांगावं असं नाही वाटलं का? का असं वागलात ग तुम्ही? पण हे मिशन पण तितकंच गरजेचं आहे ना केडी. आणि हे सांगण्याची सुरुवात जर आपण माझ्या घरापासून केली असती तर ते शक्यच झालं नसतं. आत्या, आई यांनी खूप अडथळे निर्माण केले असते आणि मिशन सुरूच झालं नसतं. हो, पण आत्ता इथे आलोय, परत मागे फिरता येणार नाही. मिशन गृहप्रवेश आता सुरू झालाय.